नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पापलेट मासा फ्राय। त्यासाठी मी इथे कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं आणि लसूण घेतलेलं आहे। ते आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। आता इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर इथे आता मिक्सरमधून काढलेला मिरची कोथिंबीरचं वाटण घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। त्यानंतर हळद टाकायची आहे। त्यानंतर थोडा हिंग टाकायचा आणि आपला लाल घरगुती मसाला टाकायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे चिंचेचा कोळ टाकायचा आहे आणि आता हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून मच्छीला लावायचं आहे। त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला साधारण अर्धा तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। आता मी इथे एका ताटामध्ये तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि घरगुती लाल मसाला घालून मिक्स करणार आहे ते। इथे कढईत पॅनमध्ये तेल टाकत ठेवलेलं आहे। आता त्या मॅरिनेट झालेल्या ज्या तुकड्या आहेत त्या आपल्याला पिठामध्ये बुडवून, दोन्ही साईडनी पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित अशा खरपूस फ्राय करायच्या। इथे बघू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत फ्राय करून, दोन्ही साईडने अशा खरपूस फ्राय झालेल्या आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान टेस्ट असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। Thank you.